करासाठीच जर तुमचं आत्मिक जीवन आहे तर तुम्ही निश्चितच निराश होणार. कारण की या जगामध्ये कोणताही असा चमत्कार येशूने केलेला नाही की तो मेलेला बरा झाला आणि परत मेलाच नाही. ज्या अर्थी आम्हाला शरीर आहे, ज्या अर्थी आम्हाला देह आहे, आम्ही निसर्गाशी जोडलेले आहोत. नैसर्गिकरित्या आजार येणार, आजार जाणार. परंतु जेव्हा आपण त्या निसर्गाचा संकेत आणि देवाचा संकेत हे जेव्हा ओळखणं शिकतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण देवाच्या चरणी येतो, देवाला प्रार्थना करतो की प्रभू तू यावे राफा आहे, व्याधी मुक्त करणारा उपाय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण पुढे येतो, सन्मानी पाळक साहेब आपल्या डोक्यावर हात ठेवतात, तेव्हा आरोग्य प्राप्त होतं. परवाच मी प्रार्थना करत असताना क्राइस्ट चर्च एक पुरुष आणि स्त्री दोघं जर सुटले आणि रडत आले. डोक्यावर तुम्ही हात ठेवला, आमची समस्या तुम्ही बोलून दाखवली की तुला तुझ्या इस्टेट हे जे विक्री करायचं आहे त्या संदर्भात तुझे प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला कसं कळालं आम्हाला माहित नाही, परंतु आम्हाला कळालं की देव याने आमची भेट घेतलेली. प्रेज द लॉर्ड. आणि ते रडत गुडघ्यावर येऊन हे म्हणू लागले की आम्हाला विश्वास आहे की आता लवकरच हा प्रॉब्लेम देखील सुटणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आपण जेव्हा पुढे येतो आणि समर्पितरित्या देवाच्याकडे बघतो, देव आमच्या दिवस अद्भुत कार्य करतो. आज आम्हामध्ये पाहुणे तर आहे, परंतु पाहुण्यांचे प्रिय व्यक्ती देखील आमच्यामध्ये आहे आणि आपण त्यांच्या गौरव टाळ्या वाजून करणार आहोत. मानसी देसाई आहे आमच्यामध्ये. मी विनंती करतो की कृपया मानसी उभे राहील. त्या प्रोजेक्ट मॅनेजर आहे फोर्टियामध्ये, US कंपनीमध्ये, आणि आज ते आमच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे अजिंक्य देसाई हे देखील सन्माननीय देसाई साहेबांचे पुत्र आहे. ते ऑटोमेशन इंजिनियर आहे, स्टॅनली इंजिनिअरिंग US कंपनीमध्ये देखील ते काम करतात. आणि आज मंडळीच्या वतीने आम्ही तुमच्या दोघांचं स्वागत करतो. यावेळेस आपण वचनाकडे वळत असताना रोमकरास पत्र, आपण पुढे नंतर साक्ष द्या, आता नका देऊ साक्ष, नंतर आपण संधी देऊ. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 1 ते 11 मी वाचतो. यावर आपण आज विशेष संदेश ऐकणार. रोमकरास पत्र 5वा अध्याय 1 ते 11. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाले आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकंच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा ही कधीही लाजवीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरणाच्या कदाचित कोणी धाडसही करेल, परंतु देव आपणाच्या स्वतःवर प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता आपल्या जीवनाने विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान देखील बाळगतो. परमेश्वर करो येणारं वचन आम्हासाठी विशेष आशीर्वादित करो. आज आमच्याकडे सन्माननीय पाहुणे म्हणून उल्हास देसाई साहेब आलेले आहे, आणि UBS वरून त्यांनी MDU केलेलं आहे. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडियामध्ये 40 वर्ष अविरत त्यांनी मोठ्या पदावर सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे एक्स नॅशनल एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून बायबल सोसायटी ऑफ इंडिया बेंगलोर यामध्ये देखील त्यांनी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे नॅशनल रिसोर्सेस पर्सन इंटरनॅशनल लीडरशिप इन्स्टिट्यूटमधून ते लीडरशिप ट्रेनिंग देखील विविध ठिकाणी देत असतात, आणि बानेर इथे ते राहतात. आणि सेंट मॅथ्यू चर्च, मराठी चर्च
कॅम्प येथले ते सभासद देखील आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं मुलांचा देखील परिचय झाला, त्यांचा देखील परिचय झाला आणि विविध ठिकाणी ती वचनाची सेवा करत असताना मला क्राइस्ट चर्चमध्ये त्यांची भेट झाली. सन्माननीय साळवे साहेबांनी माझी भेट घालून दिली आणि मी त्यांना म्हटलं निश्चितच आमच्या मंदिरामध्ये देखील सेवा तुम्ही करावी आणि त्याद्वारे मंडळीच्या भक्तजनात निश्चित आशीर्वाद मिळणार. वेळ न घेता मी सन्माननीय देसाई साहेबांना विनंती करतो की प्रभूच्या वचनातून त्यांनी जे वचन आज मी वाचलेलं आहे त्या वचनानुरूप सेवा करावी. सन्माननीय उल्हास देसाई साहेब. हॅलो 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 चेक चेक. सर्वप्रथम हॅलो येस. बरोबर आहे ना. हॅलो ठीक आहे. सर्वप्रथम परमेश्वराला धन्यवाद देतो आणि त्याचबरोबरीनं आपल्या मंडळीचे सन्माननीय पाळक साहेब, चर्च कमिटी मेंबर्स आणि सर्व मंडळीचे मी आभार व्यक्त करतो की आपण मला ही संधी माझ्या जीवनामध्ये दिली की मी या ठिकाणी यावं आणि परमेश्वराच्या वचनामधून आपणाशी काही संवाद साधावा. आपण वचनाकडे वळण्यापूर्वी प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला ही संधी देत आहेस की आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र यावं, तुझी उपासना आराधना करावी, तुझ्या वचनांकडे आम्ही आमचं लक्ष लावावं आणि परमेश्वरा त्यामधून आम्ही आमच्या जीवनाकरता आज काय बोध आहे हे समजून घ्यावं. असं या सर्व संधीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. होऊ दे परमेश्वरा, आमची उपासना आराधना तू दयेने कृपेनं मान्य करून घे. तुझ्या आशीर्वादानं भरल्याशिवाय कोणालाही या भक्ती मंदिरामधून तू जाऊ देऊ नकोस. परमेश्वरा, विशेष करून मी मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. परमेश्वरा, आमच्या अंतःकरणातील काठिण्य तू काढून टाक, कठीणपणा तू काढून टाक. आमच्या अंतःकरण तू खुली कर आणि परमेश्वरा मज पाप्यावर दया कर. मी नव्हे परमेश्वरा, माझ्या मुखाद्वारे तू बोल. तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं. आजचा जो विषय आहे तो विषय आहे सॅल्वेशन अँड जस्टिफिकेशन, तारण आणि
न्यायीकरण. वाचलेल्या शास्त्रभागातून आपण या संदर्भामध्ये काही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तारण हा शब्द ज्यावेळेला येतो, सॅल्वेशन हा शब्द ज्यावेळेला येतो, त्यावेळेला त्याच्या 3 बाजू आपल्या समोर येतात ठळकपणानं. त्याला 3 डायमेन्शनल आस्पेक्ट, 3 दृष्टीनं तारण हे बघितलं जातं. त्यातली पहिली बाजू येते ती न्यायीकरण म्हणजे जस्टिफिकेशन. तारणाची दुसरी बाजू आहे ती पवित्रीकरण, सँक्टिफिकेशन. आणि तिसरी बाजू आहे गौरवीकरण म्हणजे ग्लोरिफिकेशन. आज आपण यातली फक्त एक बाजू आणि त्यातल्या काही ठराविक गोष्टी आपण बघणार आहोत. आणि ती बाजू आहे न्यायीकरण. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर न्यायीकरण म्हणजे काय, तर आम्ही दोषमुक्त असल्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला न्यायीकरण असं म्हणता येईल आपल्याला. आपण सर्वांना ठाऊक आहे की एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा या परमेश्वरांनी त्यांचा एदेन बागेमध्ये स्थापित केलं की हे सगळं तुम्ही आता तुमच्या आधिपत्याखाली घ्या. पण त्याचबरोबरीने काही नियम, काही आज्ञा लावून दिल्या. आणि त्या एदेन बागेमध्ये या दोघांकडनं काय घडलं, आज्ञाभंगाची कृती घडलेली आहे. या आज्ञाभंगाची कृती घडल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये पाप आणि मृत्यू यांचा प्रवेश झाला. हे सगळे आपण जाणतो. आणि हा संदर्भ घेऊन त्यावेळेला अख्ख्या पृथ्वीवर किती जण होते, 2च जण होते, आदाम आणि हवा. आदाम एकटाच होता सुरुवातीला, नंतर हवा आहे. आणि हा संदर्भ घेऊन रोम येथील मंडळीला पौल ज्यावेळेला लिहितोय तर त्यावेळेला तो या न्यायीकरणाच्या जस्टिफिकेशनच्या संदर्भात तो बऱ्याच गोष्टी त्यांना लिहितोय. आणि 3ऱ्या अध्यायातल्या 9व्या वचनामध्ये पौल काय लिहितोय की जे यहुदी आहेत आणि जे विदेशी आहेत अशा सगळ्यांनीच पाप केलंय. त्यावेळेला 2 जण होते, 100% जगामध्ये लोकसंख्या जेवढी होती तेवढं पाप होतं. 2000 वर्षानंतर पौल काय लिहितोय की यहुदी आणि विदेशी सगळ्यांनीच पाप केलेलं आहे. तोपर्यंत लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, परंतु तरी सुद्धा पौल हे विधान करतोय की सगळ्यांनीच पाप केलंय. कोणी असं नाहीये की ज्याच्या हातनं पाप घडलेलं नाहीये. पुढे जाऊन त्याच 3ऱ्या अध्यायातल्या 19 आणि 20 वचनामध्ये पौल मग आणखी त्याचं वर्णन करतोय. काय वर्णन करतोय तो, की प्रत्येक तोंड बंद व्हावे. 2-3च गोष्टी त्यातल्या. प्रत्येक तोंड बंद व्हावे, अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरते. आणि तिसरी गोष्ट तो अधोरेखित करतो की कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही. 3 गोष्टी आहेत. प्रत्येक तोंड बंद व्हावं, अवघं जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरते, आणि कर्मांनी आपण कितीही चांगली कृत्य केली तरी आपण देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये असू द्या. आणि या पार्श्वभूमीवर विचार करा क्षणभर की आपण चर्चमध्ये बसलेलो नाही आहोत, आपण कोर्टात बसलेलो आहोत, न्यायालयात आपण बसलेलो आहोत. आणि या न्यायालयामध्ये खटला चालू आहे आणि त्या खटल्यामध्ये आपण आरोपी आहोत. आणि न्यायाधीश कोण आहे, परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर हा न्यायाधीश आहे आणि आपल्या विरोधात खटला चालू आहे, आपण कोर्टात बसलेले आहोत. या न्यायालयामध्ये तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालेल का हो? नाही चालणार. तिथं चालत नाही. इथे खोटी साक्ष चालेल का या कोर्टामध्ये? लबाडी चालेल का या कोर्टामध्ये? काही थारा नाहीये या गोष्टींना. हे जलदगती न्यायालय आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. इथे ताबडतोब लगेच खटल्याचा निकाल लावला जातो. आणि आपण जर काही त्याच्यामध्ये आपल्यावर जे आरोपपत्र आहे त्याच्यामध्ये जर आपण काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, शब्दांचे खेळ करायचा प्रयत्न केला, परमेश्वर काय करेल, ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याला लगेच दाखवेल. वचन काय सांगतं की जे गुप्तपणानं तू केलंय ते काय होईल, चव्हाट्यावरनं जाहीर केलं जाईल. आपलं पाप, आपला अपराध, आपल्या हातनं घडलेल्या चुका या ताबडतोब आपल्याला तो समोरासमोर दाखवेल. मग या परिस्थितीमध्ये
आरोप सिद्ध होतील की होणार नाहीत? आरोप सिद्ध होतील. आणि जर आपल्यावरचे दोष सिद्ध झाले तर पुढे काय होतं? मग कोर्टात शिक्षा सुनावली जाते ना. ज्यावेळेला मोठा खटला असतो, काहीतरी भयंकर अपराध घडलेला असतो, त्याचा खटलाही मोठा असतो. आणि काही वेळेला असं घडत हॅलो जो न्यायाधीश आहे, तो न्यायाधीश ते आरोपपत्र हॅलो खटल्याची सुनावणी पूर्ण होते, त्याची शिक्षा सुनावली जाते, तर ती शिक्षा ते जज हे 2 टप्प्यामध्ये विभागणी करतात त्याची. पहिल्या टप्प्यामध्ये ते फक्त जाहीर करतात की आरोप सिद्ध झालेत की झाले नाहीत, आणि नंतर काही दिवसांचा गॅप घेऊन मग ते शिक्षा सुनावतात. मोठ्या खटल्यांमध्ये असं होतं. आपण ज्या न्यायालयात आहोत तिथे जर असंच घडतंय की आपल्यावर आरोप ठेवले जातात, आपले आरोप सिद्ध होतात, आरोप सिद्ध झाल्याचं न्यायाधीश जाहीर पण करतात की यांच्यावरचे आरोप सगळे सिद्ध झालेत, आणि पुढच्या तारखेला यांना शिक्षा सुनावण्यात येईल. आरोपीची मानसिकता त्यावेळेला काय असते? गंभीर अपराध असतात. तो हाच विचार करत असतो की फाशीची शिक्षा देत आहेत का जन्मठेप देतात आयुष्यभराची. आणि अशा अवस्थेत ज्यावेळेला पुढची तारीख येते, त्यावेळेला आपल्या कोर्टामध्ये काय घडतंय? तर आपल्या कोर्टामध्ये आमचे न्यायाधीश आम्हाला बाइज्जत बरी करतात, निर्दोष सोडून देत आहेत, आरोप सिद्ध झाल्याचं जाहीर करतायत, पण शिक्षा आम्हाला देत नाही. ही गोष्ट जगिक विचार केला तर कुठल्याही मिरॅकलपेक्षा, कुठल्याही चमत्कारापेक्षा किंचितही कमी नाहीये. आम्ही दोषी आहोत, आम्ही अपराधी आहोत, आमचे आरोप सिद्ध झालेले आहेत, पण आम्हाला शिक्षा न देता आमची निर्दोष सुटका आम्हाला केली जाते. आणि संत पाऊल रोम येथील मंडळीला या चमत्काराविषयी तो लिहितोय. त्याचं जर अख्ख्या पत्राचं वाचन केलं तर या चमत्काराविषयीचं जे गुज आहे ते तो उलगडून दाखवतोय की काय आहे. त्याचं विश्लेषण तो सविस्तरपणानं करतोय की जस्टिफिकेशन किंवा न्यायीकरण किंवा दोषमुक्त असल्याची जी काही आमची अवस्था आहे, तर या अवस्थेचे 5 तो बेनिफिट, जे फायदे ते आपल्या पुढे या पत्रातून तो मांडतो. आणि आम्ही जगिक विचार करणारे स्वार्थी विचारांची माणसं आहोत. आम्हाला आमच्या फायद्याच्या गोष्टी लवकर कळतात. आमचं सगळं लक्ष बहुतेक वेळा आमच्या फायद्यांकडे असतं. म्हणून मी आज या वाचलेल्या शास्त्र भागातून आमच्याकरता काय आशीर्वाद, काय ब्लेसिंग्स त्यांनी ठेवलेले आहेत किंवा कुठले आमचे फायदे आहेत त्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितोय. पहिला फायदा पहिल्याच वचनामध्ये दिलेला आहे. पहिलं वचन आम्हाला सांगतंय की म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. पहिला फायदा काय आहे आमचा? पहिला आशीर्वाद आमच्या करता कुठला आहे याच्यातला? तर देवाबरोबर शांती. स्तोत्र 7:11 आम्हाला काय सांगतं की देव न्यायाधीश आहे, तो प्रतिदिनी रोष दाखविणारा देव आहे. नुसतं न्यायाधीश म्हटलंय का? वचनात काय म्हटलंय? देव न्यायाधीश आहे. याचा अर्थ काय होतो? न्यायी शब्द का वापरला? कारण त्याला कल्पना होती की भ्रष्ट न्यायाधीश सुद्धा आहेत. आपण पाहतो आजकालच्या जमान्यामध्ये काही गोष्टी येतात कानावर. तो न्यायी आहे, तो भ्रष्ट नाहीये. न्यायाधीश तर आहेच, पण तो न्यायी देखील आहे, आणि तो प्रतिदिनी रोष दाखविणार आहे. आम्ही आमच्या फायद्यासाठी लक्षात काय ठेवलेलं आहे? देवप्रीती आहे. तो ममताळू आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे, एवढ्याच गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्यात. ते जितकं खरं आहे तितकंच हेही वचन खरं आहे की तो प्रतिदिनी रोष व्यक्त करणार आहे. आमचा देव हा रोजच्या रोज व्यक्त होणारा देव आहे. आमचा परमेश्वर हा ऍक्शन ओरिएंटेड आहे, कृती करणारा देव आहे. तो रोज दाखवून देतो
की हे मला आवडलं, हे आवडलेलं नाही. तो रोष लपून ठेवत नाही, तो लगेच व्यक्त करतोय. आणि आपण वाचलेल्या शास्त्रभागात 10व्या वचनामध्ये आपल्याला काय संबोधलेलं आहे? आपल्याला शत्रू म्हणून संबोधलेलं आहे पाऊलांनी. आपण स्वतःला काय समजत असतो? आम्ही देवाचे मित्र आहोत, आम्ही हितचिंतक आहोत, आम्ही अनुयायी आहोत, आम्ही शुभचिंतक आहोत, आम्ही त्याचे फॉलोअर आहोत. आणि पाऊल आपला उल्लेख काय करतोय? आपण शत्रू आहोत. पण न्यायी न्यायाधीश शत्रूचं काय करेल हो? कल्पना करा. तो न्यायी न्यायाधीश आहे, तो शत्रूचं काय करेल? परमेश्वराच्या विरुद्ध जे युद्ध चालू आहे, ते युद्ध आपण कधी जिंकू शकत नाही. तो परमपवित्र आहे आणि आम्ही क्षणोक्षणी पापात पडणारे आहोत, मोहात पडणारे आहोत, आम्ही त्याच्या मार्गापासून बहकणारे आहोत. त्याच्या बरोबरीला आम्ही कधी जाऊ शकत नाही, त्याच्या बरोबरचं युद्ध आम्ही कधी जिंकू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही विषम लढाई झाली ना, विषम परिस्थिती झाली. आम्ही त्याच्या विरुद्ध कधी जिंकू शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये देव आमच्या बरोबर समेट करतो, तो पुढाकार घेतो. पुढाकार कोण घेतो? देव पुढाकार घेतो आणि तो आमच्या बरोबर शांती घडवून आणतो, तो आमच्या बरोबर समेट करतो आणि कायमचा समेट करतो, तात्पुरता करत नाही. जगातल्या युद्धांमध्ये तह होत होते, पण ते तह कधी व्हायचे? की ज्यावेळेला या लढाईचा आता निकाल लागू शकणार नाही, त्यावेळेला तो समेट घडायचा की तात्पुरती आपण विश्रांती घेऊयात, हे युद्ध समाप्त करूयात. इस्रायल आणि गाझाचं युद्ध आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये. न संपणाऱ्या गोष्टी होत्या त्या. बराच काळ एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तो समझोता केला आणि ते युद्ध त्यांनी थांबवलं, कारण त्याचा निकाल लागू शकत नव्हता. याच्यात आपला निकाल केव्हाच लागू शकतोय, परंतु तरी सुद्धा परमेश्वर स्वतः पुढाकार घेतो आणि आमच्या बरोबर समेट घडवतो, शांती करार करतो. आणि ही शांती ही सर्व काळासाठी आहे, सदा सर्व काळासाठी आहे, याची खात्री आम्हाला वाचलेल्या वचनातलं 10वं शास्त्रभागातलं 10वं आणि 11वं वचन आम्हाला खात्री देतात की देवाबरोबर ही घडलेली शांती ही कायमस्वरूपी आहे, ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये नाही. दुसरा फायदा त्याच्यातला जो आहे तो दुसऱ्या वचनामध्ये आहे. दुसरं वचन आम्हाला सांगतंय, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. दुसरा आशीर्वाद आमच्याकरता काय आहे? दुसरा आशीर्वाद आहे ऍक्सेस टू गॉड. देवापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होणे, त्याच्या मंदिरामध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा होणे, हा आमच्याकरता दुसरा आध्यात्मिक आशीर्वाद आमच्याकरता आहे. जुन्या करारामध्ये जी गोष्ट विचारांमध्ये सुद्धा अशक्य होती, ती नव्या करारामध्ये आम्हाला सहज शक्य होताना दिसते. आम्हाला जुन्या कराराचा ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला काय अभ्यासाला मिळतं? की जे यहुदी नव्हते, जे इब्री लोक नव्हते, इस्रायली लोक नव्हते, यहुदी लोक नव्हते, अशांना परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश वर्ज्य होता, त्यांना मज्जा होता, ते जाऊ शकत नव्हते परमेश्वराच्या मंदिरामध्ये. ज्या यहुदी स्त्रिया होत्या त्यांना देखील एका त्यांच्याकरता जी राखीव जागा होती स्त्रियांसाठी, तिथपर्यंतच प्रवेश होता. त्याच्या पुढे त्या स्त्रिया देखील यहुदी असून सुद्धा त्या पुढे जाऊ शकत नव्हत्या, त्यांच्याकरता राखीव जागा होती. इस्रायलाचे 12 वंश सगळे यहुदी, पण या 12 वंशातले लेवीचा वंश जर सोडला तर बाकीच्या 11 वंशातले यहुदी लोक मंदिराच्या आतल्या भागामध्ये त्यांना प्रवेश नव्हता, ज्यांना इनर कोर्ट म्हटलेलं आहे. त्या जागेमध्ये यहुदी याच्यातले समाजातले 11 वंशातल्या लोकांना त्याच्या पुढे प्रवेश नव्हता. इनर कोर्टच्या पुढे जो पवित्र याजक म्हणून ज्याची नेमणूक होती, ते पवित्र याजक देखील वर्षातून फक्त एकदाच
त्या परमपवित्र स्थानापर्यंत जाऊ शकत होते, त्या वेदीपर्यंत जाऊ शकत होते वर्षातून एकदा. हे कल्पना करा किती कठीण होतं परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाणं. पण येशूच्या वधस्तंभावरील समर्पणानंतर सर्वांना प्रवेश मोकळा झाला. कुठेही आडकाठी राहिली नाही. असं घडतं का की आता तिथं हाऊसफुलचा बोर्ड लागलाय आणि येशू म्हणतो आता जागा नाही, येऊ नका? असं नाही घडत. जितके येतील तितक्यांना सगळ्यांना तिथे मुक्त प्रवेश मिळालेला आहे. आणि हे फक्त येशूच्या वधस्तंभावरील समर्पणानंतर झालेलं आहे. या वचनामध्ये कृपा म्हणून एक शब्द आलेला आहे. कृपा म्हटली की ती ऐच्छिक येते. आपण स्वीकारायची की नाही स्वीकारायची आपल्या हातामध्ये, आपला निर्णय. तो कृपा करणार आहे, पण त्याचा स्वीकार करायचा का नाही करायचा त्याच्या कृपेचा, हे ठरवण्याचा काळ जो आहे हा लेंथ समयातला, हा विशेष करून आपण त्या विचारांमध्ये आपण असतो. त्या कृपेचं वर्णन पौल या रोमकरास पत्रामध्ये पुढे लिहितोय. तो 8वा अध्याय आणि 31 ते 34 वचनामध्ये की देव अनुकूल असल्यास प्रतिकूल कोण? त्याची कृपा पहा काय. देव अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? पुढे तो उल्लेख करतोय की ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून ठेवलं नाही, त्याला आपणाकरता समर्पण केलं त्याचं, तो सर्व काही देणार नाही काय? देवाची कृपा किती अगाध आहे. ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून ठेवलं नाही, तो बाकीचं पण देईल की आपल्याला. पुढे चालून तो म्हणतोय की देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? दोषारोप आपल्यावर कोणीही ठेवू शकतं. आज जर आपल्याला कोणाला सांगितलं ना की याच्याविषयी 2 वाईट गोष्टी सांगून दाखव, की याच्यात कुठले दुर्गुण आहेत, कुठल्या गोष्टीत सुधारणा व्हायला पाहिजे, आपण सहज सांगू शकतो कोणाचेही दुर्गुण. आपल्यात देखील आहेत. पण देवाच्या निवडलेल्या लोकांवर कोण दोषारोप ठेवेल? किती मोठी कृपा आहे. त्या कृपेचं वर्णन करताना तो पुढे ठरवतोय की देव नीतिमान ठरविणारा आहे, तर दंडाज्ञा देणारा कोण? दंडाज्ञा देण्याचा ज्याचा अधिकार आहे तो आम्हाला जर निर्दोष सोडतोय, तो जर आम्हाला दोष लावत नाही, आमच्यावर दोषारोप ठेवत नाही, करत नाही तो काही, तर दुसरे कोण? किती मोठी कृपा आहे. याच्यात आणखी एक उल्लेख आला या वाचनामध्ये, आशेचा अभिमान. कोणामध्ये आहे ही आशा? ही ख्रिस्तामध्ये असलेली आशा. आणि ही आशा शाश्वत आशा आहे, चिरंतन असलेली ही आशा आहे. तिसरा फायदा किंवा तिसरा आशीर्वाद आम्हाला वचन 3 आणि 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. वचन 3 आणि 4, इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. कुठला आशा याच्यामध्ये आशीर्वाद आहे? ॲश्युरन्स फ्रॉम गॉड, देवानी दिलेली खात्री. देव आम्हाला या 2 वचनांमध्ये खात्री करून देते. इथे सुरुवातीलाच संकटांचाही त्याच्यावर अनुस्वार आलाय, म्हणजे अनेक वचनी हा शब्द वापरलाय. संकट फक्त असं वापरलेलं नाही, संकटांचाही म्हणजे संकटांची मालिका त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. फक्त एक संकट नाही, अनेक वचनी त्याचा वापर केलेला आहे. आणि या संकटांचं वर्णन, तपशीलवार वर्णन याच पुढच्या भागामध्ये 8व्या अध्यायात 35व्या वचनामध्ये पौल करतोय. क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार. आता हल्ली तरवार काय कुठल्या युद्धात कोणी वापरत नाही. तरवार याचा अर्थ या ठिकाणी काय आहे? मृत्यू, तुमच्या आत्म्याचा नाश, तुमच्या जीवाचा शेवट, या अर्थाने त्या शब्दाकडे आम्हाला बघायला लागेल. ही सगळी वर्णनं तो करतोय. आम्ही ज्या वेळेला ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्यावेळेला आम्ही अनभिज्ञ असू नये असं वचन आम्हाला सांगते की आम्हाला हे ठाऊक नाही असं व्हायला नको की आमच्या जीवनामधनं संकट गायब होतील, संकट येणार नाही, संकट असणार नाही, असं होणार नाही. संकटांची मालिका आमच्या जीवनामध्ये असेल. मग कोणाच्या मनामध्ये जर हा विचार आला की मग आधी आम्ही प्रभूमध्ये नव्हतो, त्याही वेळेला आमच्या जीवनामध्ये संकट होतीच की,
मग येशूमध्ये आम्ही आलो, विश्वासामध्ये आम्ही आलो, आम्ही त्याचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकार केला, तरी आमच्या जीवनात संकट येणारच असतील, तर मग उपयोग काय झाला? साहजिक आहे हा विचार येणं. परंतु आम्हाला वचनांमधून हे देखील पाहायला मिळतं. 2 कोरिंथ 1 अध्याय आणि 5वं वचन पौल त्या ठिकाणी लिहितोय, कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होती, तसे ख्रिस्ताचे द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. दुःख येतात, ख्रिस्ती जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे, त्याच्यापासून संकटांपासून आमची सुटका नाही. परंतु दुःख जरी आले, संकट जरी आले, तरी परमेश्वरापासून, येशू ख्रिस्तापासून आमचं सांत्वन देखील पुष्कळ होतं. एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण कोणाला जर सांत्वन करायला गेलो, तर आपण काय शब्द वापरतो की शब्दांच्या पलीकडे असलेलं त्याच्यापासून येणारं शांती, त्याच्यापासून येणारं सांत्वन तुम्हाला प्राप्त हो. ते सांत्वन हे आमच्या सोबत कायम असणार आहे. ख्रिस्त सोबत आहे म्हणून आमची दुःख संपणार नाहीत, संकट संपणार नाहीत, परंतु त्याची कृपा आणि त्याचं सांत्वन हे देखील आमच्या सोबत सतत असणार आहे. किती सुंदर अनुभूती आहे, किती सुंदर आश्वासन आहे की हे असेल तुमच्या सोबत, पण त्याच्या सोबत मी असेल, माझी कृपाही असेल, माझी शांती, माझं सांत्वन देखील तुमच्या सोबत असणार आहे. पुढे वचनांमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की संकटांमधून काय निर्माण होतं? धीर, पेशन्स. संकट असेही आहेत आमच्या जीवनात, पण आम्ही ज्यावेळेला प्रभूमध्ये आहोत, आम्ही ज्यावेळेला विश्वासामध्ये आहोत, आम्ही ज्यावेळेला त्याला ज्या जीवन अभिप्रेत आहे त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही व्यतीत करत आहोत, अशा वेळेला जी संकट येतात त्यातून धीर निर्माण होतो, पेशन्स. आणि या धीरातून पुढे काय होतं? शील. शील म्हणजे काय? तुमचं चारित्र्य, कॅरेक्टर. ज्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये आहोत, संकट आमच्या जीवनात आलेत, आम्ही पेशन्स ठेवला, आम्ही धीर बाळगलेला आहे, संयम बाळगलेला आहे, आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत, विश्वासात बसून आम्ही बहकत नाही, ढळत नाही आहोत, त्यावेळेला आमचं चारित्र्य सुधारणक होते त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आमच्या चारित्र्याची सुधारणूक होते, ज्यावेळेला ते ख्रिस्ताला अभिप्रेत आहे असं चारित्र्य आमच्या जीवनामध्ये तयार होतं, तेव्हा आशा निर्माण होते. आपण जर प्रभूमध्ये नसू तर काय घडतं? प्रभूमध्ये नसू तर संकट आल्यानंतर आपण लगेच धावा करायला लागतो, देवा वाचव, देवा तू बघ. विश्वासात नाही आपण धीर बाळगायला तयार नाही, संयम ठेवायला तयार नाही, आणि प्रार्थना नाही ऐकली 2, 4, 6 दिवसात की काय तुझा उपयोग आहे, आणि कशाला मी तुझ्या करता एवढं सगळं करू, आणि तू तर काय माझं ऐकायला पण तयार नाही, तू तर बघायला पण तयार नाही माझ्याकडे. पण जे वचनामध्ये या ठिकाणी आपण वाचतोय की प्रभूमध्ये ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला संकट येतील, पण त्या संकटातून धीर निर्माण होईल, धीरातून आपलं चारित्र्य तयार होईल, आणि या चारित्र्यामुळे आशा तयार होईल. आशा म्हणजे काय? आमच्याकरता जे चांगलं आहे आणि जे शक्य आहे, अशा भविष्याचं चित्र म्हणजे आशा आहे. आमच्याकरता जे चांगलं आहे आणि जे शक्य आहे. जग काय बोलतं? जग हे बोलतं की आशा वेडी आहे. ख्रिस्ती आशा तशी नाहीये. ख्रिस्ती आशा ही शाश्वत आशा आहे, ही खरी आशा आहे, कारण आमच्या करता भविष्यामध्ये जे चांगलं आहे, जे सार्वकालिक टिकणार आहे, की ते शक्यही आहे, त्याविषयीची आम्ही जी आशा बाळगतो ती खरी आणि शाश्वत आशा आहे. आमच्याकरता जो 4था आशीर्वाद या अध्यायामध्ये आहे तो वचन 5 मध्ये आहे, आणि वचन 5 असं आहे, आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. इनड्वेल्ड बाय गॉड. अंतःकरणात सातत्यपूर्ण उपस्थिती. इथे प्रीती शब्द वापरलेला आहे. मूळ ज्यावेळेला ग्रीक
भाषेमध्ये जो नवा करार आहे त्याच्या ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला या प्रीती मराठीमध्ये सरसकट प्रीती म्हणून त्याचं भाषांतर झालेलं आहे, परंतु मूळ जर आम्ही ग्रीक भाषेतलं जर बघितलं नवा करार तर यामध्ये प्रीती या शब्दासाठी 3 शब्द वापरलेले आहेत. पहिला आहे स्टॉर्गॉस, STORGOS. याचा अर्थ असा होतो की नैसर्गिक, आकृष्ट करणारे, आकर्षित करणारे, अशा अर्थानं तो स्टॉर्गॉस हा शब्द आहे. आणि रोम 1 अध्याय आणि 31व्या वचनामध्ये पाऊल त्याच्या विरुद्ध अर्थाने तो वापरतोय, ॲस्टॉर्गॉस म्हणून वापरतो, त्याला ए लावतोय, ASTORGOS. तो विरुद्ध अर्थाने वापरतोय त्या वचनामध्ये. दुसरा त्याचा अर्थ आहे फिलॉस, PHILOS. याचा अर्थ असा होतो की मैत्रीपूर्ण, स्नेहपूर्ण. आणि रोम 12:10 मध्ये या शब्दाचा वापर, फिलॉस याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरा शब्द बहुतेक जणांच्या परिचयाचा आहे आपल्या, अगापे, AGAPE, अगापे. अगापेचा अर्थ असा होतो की पवित्र प्रेम, केवळ देवाच्या ठायी असलेली अगाध प्रीती, त्याचा अर्थ आहे अगापे. हे 3 शब्द त्यांनी नव्या करारामध्ये प्रीती याच्याकरता वापरलेत. आणि त्यातला अगापे जो शब्द आहे की केवळ देवाच्या ठायी असलेली अगाध प्रीती, या एका शब्दाचा वापर नव्या करारामध्ये 320 वेळा केला गेलेला आहे मूळ ग्रीक भाषेमध्ये. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापूर्वी या शब्दाचा अर्थ समजत नव्हता कोणाला, कारण समजून सांगितला तरी कल्पनेच्या पलीकडे असलेला व्याप्ती या शब्दाची होती आणि ती समजणं तोपर्यंत शक्य नव्हतं जोपर्यंत ख्रिस्त ती प्रीती, ते अगापे प्रेम हे त्या वधस्तंभावरनं तो डेमॉन्स्ट्रेट करत नव्हता, तो दाखवून देत नव्हता, तोपर्यंत समजणं अवघड होतं. आणि म्हणूनच योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 15 ते 19 जी वचनं आहेत, येशू आणि पेत्र यांचा संवादाचा प्रसंग त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. आणि हा संवाद त्या दोघांमधला घडत असताना येशू 3 वेळा पेत्राला विचारतो एकच प्रश्न की पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? 3 वेळा विचारतो. आणि हे 3 वेळा विचारत असताना असं वास्तविक एकच प्रश्न जर आपल्या मंडळीच्या पालकांनी आपल्याला विचारला तर आपण पहिल्यांदा उत्तर देऊ, दुसऱ्यांदा जरा आपल्यातला आवेश कमी झालेला असेल, आणि तिसऱ्यांदा आज पाळक साहेबांना काय झालंय, असे काय करून राहिलेत, साहजिकपणाने तो विचार येतो मनामध्ये. इथे येशू 3 वेळा विचारतोय आणि 3ही वेळेला येशू अगापे शब्द उच्चारतोय की ज्याचा खरा अर्थ, त्याची व्याप्ती ही पेत्राला तोपर्यंत ठाऊक नव्हती. म्हणून पेत्र त्यावेळेला उत्तर देताना, येशूला उत्तर देताना फिलॉस हा शब्द वापरतोय, मैत्रीपूर्ण, स्नेहपूर्ण. या अर्थाने जो प्रीतीचा शब्द आहे तो त्या शब्दात उत्तर देतोय, हा वेगळ्या भाषेत विचारतोय. मराठीमध्ये ट्रान्सलेट होताना सगळीकडे प्रीती म्हणूनच आलाय, पण येशू त्या अगाध प्रीतीबद्दल त्याला विचारतोय आणि पेत्र त्याला मैत्रीपूर्ण आणि स्नेहपूर्ण प्रीतीबद्दल बोलतोय. पण येशूचं ज्या वेळेला स्वर्गारोहण झालं ना, त्याच्यानंतर मग बाकीच्यांना हा अर्थ समजायला लागला की अरे आपण पापी होतो, आपली लायकी नव्हती, आपली पात्रता नव्हती, जे माझे अपराध होते ते त्यांनी स्वतःवर घेतले. परमेश्वर पित्यानी त्याचा एकुलता एक पुत्र आमच्याकरता त्यांनी समर्पित केला, त्याचं निर्दोष रक्त सांडलं गेलं आणि तो मृत्यूवर विजयी होऊन तो पुन्हा तो स्वर्गामध्ये गेलाय पित्याकडे. त्यावेळेला कळायला लागलं की हे कशामुळे घडलंय, तर ही जी अगाध प्रीती आहे त्याची आपल्यावर असलेली, त्या अगाध प्रीतीमधून, या अगापे लव, अगापे प्रीतीमधून हे सगळं घडलेलं आहे. अगापे शब्द हा नंतर लोकांना त्याचा अर्थ समजायला लागला. आणि म्हणून पाऊल या वाचलेल्या आपल्या मननासाठीचा जो अध्याय आहे त्यातल्या 5व्या वचनामध्ये इथे अगापे शब्दाचं प्रयोजन त्यांनी केलेलं आहे. तो फिलॉस किंवा स्टॉर्गॉस हे शब्द वापरत नाहीये. मूळ भाषांतरामध्ये तो अगापे शब्दाचं प्रयोजन या ठिकाणी करतोय. याच 5व्या वचनामध्ये आणखी एक उल्लेख आहे, आपणाला दिलेला पवित्र आत्मा. तो गेलाय स्वर्गामध्ये, पण जाण्यापूर्वी काय सांगून गेला होता की कैवारी आत्मा तुमच्याकडे पाठवीन. आपल्याला दिलेला पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचं काय त्याच्या
वैशिष्ट्य काय त्याचं? इफिस 3:16 मध्ये पौलाने लिहून ठेवले, अंतर्यामी बल संपन्न करणारा. बाह्य स्वरूपामध्ये, शारीरिक स्वरूपामध्ये, देहामध्ये आम्ही अशक्त असू, दुर्बळ असू, आमच्यामध्ये व्याधी असतील, परंतु अंतर्यामी बल संपन्न करणारा, असं तो वर्णन करतोय त्या पवित्र आत्म्याचं. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये त्याचं वर्णन केलेले, त्याची फळं, त्याची उल्लेख केले गेलेला आहे. आत्म्याची फळं: प्रीती, आनंद, शांती, चांगुलपणा, सहनशीलता, ममता, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. ही पवित्र आत्म्याची फळं आहेत. आणि आपणाला दिलेला पवित्र आत्मा असा ज्या वेळेला उल्लेख येतो, त्यावेळेला हे लक्षात घ्या की जो आत्मा आम्हाला अंतर्यामी बल संपन्न करेल, ज्याच्या ठाई ही सगळी पवित्र आत्म्याची फळं आहेत, त्याच्या सहित तो आम्हाला मिळालेला आहे. आम्हाला नुसताच असा दिलेला नाहीये तो. आमची पूर्णपणे काळजी घेणारा तो आहे. आणि प्रीतीचा वर्षाव असा उल्लेख आलेला आहे. इंग्लिशमध्ये पोरिंग आउट. देवाची जी अगाध प्रीती आहे, त्याच्या शब्दशः कोसळधारा, मुसळधार ज्याला आपण म्हणतो ना, असा झिमझिम येणारा पाऊस संपूर्ण भिजवत नाही आपल्याला, पण ज्यावेळेला मुसळधार असतो, तो कोसळत असतो, धो 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 धो, त्यावेळेला काय करतो तो? अक्षरशः चिंब भिजवून टाकतो. तो अर्थ या ठिकाणी आहे की त्या अगाध प्रीतीच्या ज्या मुसळधार वर्षाव आहे, त्या प्रीतीचा अखंड जो वर्षाव आहे, तो वर्षाव. 5वा आशीर्वाद आम्हाला वाचलेल्या शास्त्र भागात 6 ते 11 या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. प्रिझर्व्ड बाय गॉड. देवाने राखून ठेवलेले, देवाने संरक्षित केलेले. पौल काय लिहितोय की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी वधस्तंभावर प्राण देता झाला. कुठले क्वालिफिकेशन्स आहेत? काहीच क्वालिफिकेशन नाही, पात्रता आमची कुठलीच नाहीये. तो वधस्तंभावर प्राण देता झाला म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे तो लीन आणि नम्र झाला. आपलं ज्या वेळेला एखाद्या बरोबर भांडण चालू असतं ना, आणि त्या भांडणामध्ये ज्या वेळेला समोरचा काहीतरी अर्वाच्य बोलायला लागतो, शिवीगाळ करायला लागतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की नाही, मी त्याच्या लेवलला नाही उतरू शकत, घाणेरडी व्यक्ती आहे ती, मी नाही जाऊ शकत त्याच्या लेवलपर्यंत, बोलतो ना आपण. इथे आम्हाला काय पाहायला मिळतं? ख्रिस्त आमच्या लेवलला आला. आमची पात्रता नव्हतीच, आमची लेवल नव्हती, आमची लेवल खालचीच होती. तो वरती होता, तो पवित्र होता, निर्दोष होता, तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र होता, त्याच्या कायम सहवासातला होता तो. पण ज्यावेळेला आमचं पाप त्याच्यावर लादलं गेलं, त्यावेळेला त्याचं स्टेटस बदललं, तो खाली आला, तो लीन आणि नम्र झाला. म्हणजे आमच्या लेवलला आला. कशा करता आला आमच्या लेवलला? आम्हाला आमच्या पापाची जाणीव करून देण्यासाठी, की हे बघ, मी आज या स्थानावर आहे ना, ते तुझ्यामुळं. हे जे दिसतंय ना माझ्यावर लादलेलं सगळं ओझं, हे तुझं आहे, हे मी तुझ्याकडून घेतलंय. कशा करता घेतलंय? की तू आता ओझं तुझ्यावर नकोय, तू हलका हो, तू मोकळा हो, आणि तू तुझं स्थान उंचावलं जाऊ देत. तू देवाच्या आणखी जवळ ये, देवाच्या सानिध्यामध्ये तू ये. त्याच्याकरता तो खाली आलाय, आमचं ओझं घेतलंय, आम्हाला भारमुक्त तो करतोय. कशासाठी करतोय? तर आमचं स्थान उंचावलं पाहिजे, देवाच्या अधिक जवळ गेलं पाहिजे. ही जाणीव करून देण्यासाठी तो लीन आणि नम्र झालेला. आणि हे सगळे कशामुळे घडणार होतं? हे त्याचं निर्दोष रक्त सांडल्यामुळे घडणार होतं. त्याचं निर्दोष रक्त जर सांडलं गेलं नसतं तर हे घडत नव्हतं. आणि येशूचं रक्त निर्दोष होतं. हे त्याच्यावर त्याचे अनुयायी, की त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याचे शिष्य सांगतील यात विशेष काय? जे येशूला विरोध करणारे होते ते सुद्धा साक्ष देत आहेत की येशूचं रक्त निर्दोष होतं, येशू हा निर्दोष होता. कोण साक्ष देत आहे?
ज्यांनी त्याला धरून दिलंय तो यहूदा इस्करियोत देखील साक्ष देतोय. नंतर त्याला पस्तावा झालेला आहे, पश्चाताप नाही, पस्तावा झालेला आहे. आणि तो सांगतो की हा निर्दोष होता, मी चुकलोय, हा निर्दोष होता. ज्याच्या समोर कोर्ट कचेऱ्या चालू होत्या, खटला चालू होता, त्या पिलाताची बायको साक्ष देते की हा निर्दोष होता, हा निर्दोष आहे. ज्याच्या हातामध्ये होतं त्याला मुक्त करणं, त्याला त्या सगळ्या लोकांच्या हातातून सोडवणूक करणं, तो पिलात साक्ष देतोय नंतर की हा निर्दोष होता, याच्या ठाई कुठला अपराध नव्हता. पण त्यांनी निर्णय काय घेतला होता? मला तो काय बोलला होता? मला याच्या ठाई कुठलाही दोष आढळत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, मी याला सोडतोय म्हणत नाही. तो पिलात देखील नंतर साक्ष देतोय की हा निर्दोष आहे, याच्या ठाई कुठलाही दोष नाहीये. ख्रिस्ताचं आजचं स्टेटस काय आहे? येशू ख्रिस्ताचं, तो पित्याच्या उजवीकडे आसन असतंय, आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच वचन 10 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे पौलानी की त्याच्या जीवनाने आम्हाला विशेष करून आपण तारले जाणार आहोत. त्याच्या जीवनाने, तो मारला गेला होता ना वधस्तंभावर, त्याच्या जीवनाने याचा अर्थ काय? तो जरी मारला गेला असेल जगाच्या दृष्टीनं तरी तो पुनरुत्थित झालेला आहे, त्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याच्या जीवनाने आपण तारले जाणार म्हणजे काय? तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, माझ्याकरता पुनरुत्थित झालाय, मरणावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. तो स्वर्गात तो उचलला गेला, तो पित्याच्या उजवीकडे बसलाय. आणि कशासाठी बसलाय? मध्यस्थी करण्यासाठी बसलाय. तो जिवंत आहे, तो जीवित आहे, म्हणून आम्हाला आशा आहे, म्हणून आम्ही तारले जाणार आहोत. तो जर त्या परिस्थितीमध्ये नसता तर आम्हाला देखील कुठलीही आशा राहिली नसती आणि आमचंही तारण हे अशक्य ठरू शकलं असतं. आणि या बॅकग्राऊंडवर जे आपलं वर्णन शत्रू म्हणून केले, जे आम्ही देवाचे शत्रू होतो, त्या आमचा देवपुत्राच्या मरणाद्वारे देवाबरोबर समेट झालेला आम्हाला अनुभवायला मिळतो. आणि नुसता समेट नाही झाला तर देवाच्या ठाई असलेला जो सामर्थ्यशाली आत्मा आहे, तो आत्मा आता आमच्या ठाई वस्ती करतो. सगळंच अद्भुत आहे, सगळंच आश्चर्यकारक आहे. हे अनाकलनीय मी म्हणणार नाही, अनाकलनीय कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आम्हाला हे गुज समजत नाही तोपर्यंत या गोष्टी अनाकलनीय वाटतील आम्हाला, की असं कसं होऊ शकतं. पण हे घडतंय. ही तारणाची योजने ही याच पद्धतीनं आखली गेलेली आहे की आमचा त्याच्याबरोबर समेट व्हावा, त्याची शांती आमच्या जीवनामध्ये असावी, त्याच्या ठाई असलेला आत्मा आमच्या जीवनामध्ये असावा, जेणेकरून आमचं देखील जीवन हे शुद्धतेचं, पवित्रतेचं असावं. ही योजना आहे. आमचा नाश होऊ नये तर सार्वकालिक जीवन आमच्याकरता असावं, ही योजना आहे. आरोप सिद्ध झालेल्या आरोपीची निर्दोष सुटका, त्याला जीवन प्रदान केलेलं आहे. आणि नुसतंच हे जगिक जीवन नाही तर या जगिक जीवनाच्या मृत्यूनंतरचं जीवन देखील आम्हाला त्या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. कुठल्याही चमत्कारापेक्षा हे किंचितही कमी नाहीये. दिस इज अ मिरॅकल. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे याच्यावर, आम्हाला याचं महत्व समजलं पाहिजे. जसं वचनाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या आदामाद्वारे दुसरा आदाम, पहिला आदाम सगळ्यांना माहिती आहे. दुसरा आदाम कोणाला म्हणतात? येशूला आपण दुसरा आदाम म्हणतो ना, तो पुन्हा येणार आहे. तो पहिल्या आदामाद्वारे या जगामध्ये काय आलं? पाप आणि मृत्यू आलं या जगामध्ये. दुसऱ्या आदामाद्वारे काय झालेलं आहे? येशूद्वारे काय आलंय? धार्मिकता आणि जीवन, सार्वकालिक जीवन या जगामध्ये आलेलं आहे. पहिल्या आदामाची कथा कुठं घडली? ती सगळी एदेन बागेमध्ये. दुसऱ्या आदामाच्या कथेचं स्थळ काय आहे? काल्वरीची टेकडी. सगळी कथा त्या ठिकाणी घडलेली. पहिला आदाम आज्ञाभंगाकरता ओळखला गेला, दुसरा आदाम आज्ञा पालनासाठी ओळखला गेलेला. गेतसेमाने बागेमध्ये तो प्रार्थना करत होता ना, होईल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, तथापि माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो याचा अर्थ काय होता? याचा अर्थ त्याला कळत होता
की पुढे किती हालापेष्ट आहेत, हाल हाल करून मारणार आहेत, वधस्तंभावर टांगणार आहेत, हे त्याला कळत होतं. पण आज्ञा पालनासाठी दुसरा आदाम ओळखला गेला. हे सगळं समजत असताना देखील त्यांनी तुझ्या इच्छेप्रमाणे हो, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, प्रभूच्या देवाच्या इच्छेला त्यांनी सर्वप्रथम स्थान त्यांनी दिलेलं आहे. पहिला आदाम हा धिक्कारला जाण्यासाठी ओळखला जातोय. त्याची ओळख काय? धिक्कारला गेला. दुसऱ्या आदामाची ओळख काय? तो जस्टिफिकेशन साठी ओळखला जातो, न्यायीकरण. तो आम्हाला निर्दोष असल्याच्या अवस्थेत आम्हाला तो घेऊन जाणारा तो आहे. पहिल्या आदामाला त्वरित त्या ठिकाणी त्याचा न्याय झालेला आम्हाला पाहायला मिळतो. एदेन बागेतून हकालपट्टी झाली, त्याला शाप मिळाला, त्याच्या पुत्र पौत्रांना देखील दंड झाला. सार्वकालिक दंड त्या ठिकाणी आम्हाला झालेला पाहायला मिळतो. दुसऱ्या आदामामध्ये त्वरित दोषमुक्त होणे, धार्मिकता प्रस्थापित होते, सार्वकालिक जीवन त्वरित मिळतं. त्या काल्वरीच्या टेकडीवर जे 2 चोर त्याच्यासोबत वधस्तंभी दिले होते, किती वेळ लागला त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हायला? येशूनं त्या वधस्तंभावर त्याला सांगितलं, मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. जसं पहिल्या आदामाला त्वरित दंड मिळाला, एदेन बागेतून हकालपट्टी झाली, दुसऱ्या आदामामध्ये आम्हाला त्वरित आमची दोषमुक्त होण्याची अवस्था, आमच्या ठाई धार्मिकता प्रस्थापित होणं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला दुसऱ्या आदामामध्ये त्वरित मिळतात. पहिल्या आदामामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? परमेश्वराने जे नियम लावून दिलेले आहेत, ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, त्या आज्ञांप्रती तो किती गंभीर आहे, किती गांभीर्यानं तो घेतो, सिरियसली सगळ्या गोष्टी घेतो. त्याच्याकडनं आज्ञाभंग झाल्यानंतर परमेश्वराने सिरियसली सगळ्या गोष्टी घेतल्या, गांभीर्यपूर्वक त्यांनी त्याला ताबडतोब त्याला दंड केला, त्याला शाप दिला, त्याची हकालपट्टी केली, त्याचा निषेध केला, सगळ्या गोष्टी घडल्या. दुसऱ्या आदामामध्ये आम्हाला काय अनुभवायला मिळतं? दुसऱ्या आदामामध्ये आम्हाला देवाची कृपा आणि त्यासोबत बरंच काही आम्हाला अनुभवायला मिळतं. प्रियांनो, परमेश्वरानं आम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो कुठलीही गोष्ट आमच्यावर लादत नाही. ते एदेन बागेमध्ये सुद्धा त्यांनी ती लादली नाही. त्यांनी फक्त नियम आणि आज्ञा त्यांना दिली. त्याची अपेक्षा होती की यांनी व्यवस्थित वागावं, यांनी माझ्या नियमांचं पालन करावं. ते केलं नाही, त्यांची निवड चुकली, त्यांचा निर्णय चुकला आणि परिणाम देखील त्यांना भोगावे लागले. आज आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वर संधी देतोय. आम्ही कोणाच्या मागे जायचंय? आम्ही पहिल्या आदामाच्या मागे जायचंय की दुसऱ्या आदामाच्या मागे आम्ही जायचंय? निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. हा लेंथ समय हा यासाठी उपयोगात आणा की आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, आपण आपल्या लाईफ मधल्या, आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटी प्राधान्य ठरवावं की माझ्या जीवनामध्ये कशाला प्राधान्य असेल, मी कुठल्या मार्गाने जाणार आहे, माझे निर्णय काय असणार आहे, माझी निवड काय असणार आहे, याचं आत्मपरीक्षण करावं आणि आवश्यक त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये सुधारणा करावी. म्हणून या लेंथ समयाचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घ्या. माझी प्रार्थना आहे की परमेश्वर करो आणि तुमची निवड ही योग्य ठरो. आणि यानंतर घरी गेल्यानंतर वाचलेलं स्तोत्र जे 34 आहे, ते 34 स्तोत्र या संदेशाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाचा आणि मग तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी त्याच्यातल्या नव्यानं कळतील की परमेश्वर माझ्याशी काय आणि कशा पद्धतीने बोलू पाहतोय. परमेश्वर करो आणि या सर्व गोष्टी तुम्हाला त्याचा पवित्र आत्मा समजावून सांगो. तुमच्या जीवनामध्ये शांती जी देवापासून आहे, जो समेट जो देवापासून आहे, तो कायम असो, सतत असो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जरी गूढ आणि रहस्य आम्हाला दिसतं जुना करार आणि नव्या करारात, तरी देखील उत्तम, स्पष्ट आणि अभ्यासपूर्वक संदेश आपण ऐकलेला आहे. आणि त्यामध्ये आम्हाला या गोष्टीची जाणीव झालेली आहे की ह्या 40 दिवसामध्ये जेव्हा आपण उपवास करत आहोत, प्रार्थना करत आहोत,
जे आपण शत्रू होतो ते आता आपण काय म्हटलं जातं, आम्ही भक्त, आम्ही त्याचे मित्र म्हणून ओळखले जातो. प्रेज द लॉर्ड. कोण मित्र? येशू वाणी. येशू ख्रिस्त म्हणतात, मी तुम्हाला सर्व काही सांगतो, तुम्ही माझे मित्र आहात. मित्र मित्रापासून काही देखील लपवत नाही. आणि आज देवाने आपल्याला परत एक वार देसाई साहेबांच्या द्वारे, आपल्या अभिषिक्त सेवकाच्या द्वारे सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे की आपल्याला या दिवसामध्ये त्या प्रीतीमध्ये चालायचं. संकट येतील, समस्या येतील, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव आम्हापासून दूर नाही. जर देव अनुकूल आहे तर कोणी देखील प्रतिकूल नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी देव अनुकूल झाला आणि त्यामुळे या सेवकाच्या द्वारे, या अभिषिक्ताच्या द्वारे तो आपल्याशी बोललेला आहे. आपण घरी जाऊ, परत एक वार त्या रोमकरासपत्र 5वा अध्याय 1 ते 11 याचं मनन करूया, चिंतन करूया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. त्याचप्रमाणे हा जो व्हिडिओ आहे, आमच्या बरोबर जे जॉईन झालेले त्यांचा देखील ख्रिस्तामध्ये आम्ही आभारी आहोत. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आहोत, कारण की तू आमचा उत्तम पिता आहे. तुम्हाला कदापि सोडत नाही. तुझं वचन आम्हाला सांगतं, तुझ्या मागणीतून चालशील तरी पोळावायचं नाही, जलातून चालशील तरी बुडावायचं नाही, कारण की मी तुझ्या बरोबर आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. आज प्रत्येक वर पित्या, आम्ही पापी असलो, आम्ही दुष्ट असलो, जरी आम्ही चुकणारे असलो तरी या उपवास समयामध्ये लीन आणि भग्न हृदयाने तुझ्याकडे बघत असताना तू आमचा नव्याने स्वीकार करतो. प्रत्येक वर पित्या, तू आम्हा शत्रू नव्हे तर आज तू आम्हाला भक्त आणि तुझा दास म्हणून स्वीकारतो. तुला धन्यवाद असो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या सेवकाच्या द्वारे, तुझ्या अभिषिक्ताच्या द्वारे तू आमची भेट घेतलेली आहे. परत एक वार वचनाचा उलगडा करत पवित्र पित्या, या संदेशाच्या द्वारे तू आम्हासाठी अगापे प्रीती ही खुली केलेली आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. खरोखर पित्या, या जगामध्ये आम्ही कशा प्रकारे प्रीती करतो, त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला, आपल्या प्राणाच्या द्वारे खंडणी देऊन त्यांनी विकत घेतलेलं आहे. आम्ही देखील प्राण गेलं तरी चालेल, परंतु मी माझ्या देवाला सोडणार नाही. अशा प्रकारची प्रीती देवाला आपण अपेक्षित आहे. आणि त्या प्रीतीमध्ये चालण्याकरता पित्या या दिवसामध्ये आम्हाला सज्ज कर. आम्ही घाबरतो, आम्ही भयभीत होतो, आम्ही निराश होतो, आमचा विश्वास डळमळतो आणि पित्या आम्ही तुझ्यापासून दूर जातो. परंतु ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे, त्या समर्पणाच्या द्वारे जे समेटाचे पवित्र परमेश्वर आव्हान तू आम्हाला दिलं, त्याबद्दल आभार मानतो. परत एक वार देसाई साहेब व त्यांच्या कुटुंब व त्यांची मिनिस्ट्री तू विपुल आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन.